हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। पंतप्रधान मोदी अमित शहांची उपस्थिती। आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, आता शहांचा राजीनामा मागतायत। विरोधकांना चर्चा करायची आहे की राजीनामा मागण्याची नाटकं करायची आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, शहांची मोदींकडे वारसदार होण्याची मागणी, पण शहांच्या मागणीला मोदींचा नकार, संजय राऊतांचा मोठा दावा। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मुदतवाढ, नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा। 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेण्याचा निर्णय। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती स्थापन होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात येणार। संसदेतील पेपरफुटी विरोधातील कायदा महाराष्ट्रात देखील लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार, आमदार अपात्रतेवर कोर्टात युक्तिवाद करणार। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक, अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा, मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा, बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती। डॉमिनोज, केएफसी, मॅकडॉनल्ड्स, सबवे, बर्गर किंगसह प्रमुख आस्थापनांची एफडीएकडून तपासणी, डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित, विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपरसह कराडमधील डॉमिनोजच्या शाखांवर कारवाई। एचएसआरपी नंबर प्लेट न लावणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार। राज्यभरात विशेष आरटीओ पथकं तैनात, आतापर्यंत एकूण 1,10,84,000 वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे।